नमस्कार मित्रांनो. रंजना घाम पुसतच शिरपाला बोलू लागली. मुर्द्या, आवर की लवकर. पडतंय का नाही? एरवी लवकर पडते आणि आज काय शिलाजीत खाऊन आलायस काय कुत्र्या? रंजे, तोंडावर. थांब जरा. मला पण काय कळना. मागून केलं की नाही पडत लवकर. मुर्द्या, ये अंगावर आणि आवर लवकर. इथं उसात झोपून करायला येते वय. आवर लवकर कुत्र्या. पण रंजे, तुझं वय झालं तरी जागा मात्र अगदी फिट आहे बघ. तुझ्यासारखी माझ्या बायकोची पण नाही बघ. वय मुर्द्या, उगाच हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू. आवर लवकर आणि जाताना पैसे देऊन जा कुत्र्या. फुकट पडायला तुझी बायको नाही मी. अगं देतो की, थांब जरा, एवढा फेर होऊ दे. हळू खरं की मुर्द्या, किती दुखतंय. बायकोला पण असाच करतोयस काय कुत्र्या? हे बघ रंजे, एक तर गडबड करतेस आणि हळू पण कर म्हणतेस. जरा केल्यासारखं तर वाटू दे की टवळे. कार्यक्रम झाल्यावर रंजना साडी नीट करत म्हणाली, मुर्द्या, आता 8-10 दिवस तोड नको दाखवूस कुत्र्या. पाक पाणी काढलंच मुर्द्या. शिरपा खिशातून पैसे काढून रंजनाला देत म्हणाला, 8-10? येडी झाली का? इथं एक दिवस नाही जात केल्याशिवाय. आणि 8-10 दिवस? शिरपा कपाळावर आट्या पाडत म्हणाला, अत्तर, तुझी बायको काय दुसरीकडे जाते काय? सारखी मीच दिसती तुला सरपण्या. ते काय बी नाही. उद्या हितच ये. उद्या पण देतो पैक. नाक मुरडत रंजना बांधावरनं झपाझप पावलं टाकीत घराकडं निघाली. दाराच्या कट्ट्यावर बिडी फुकत बसलेला रंजनाचा नवरा म्हणाला, आलीस काय शिरपाच्या खोडावर नाचून? वय मुर्द्या, तुझ्या हातनं काय झालं असतं तर कशाला गेली असती नाचाया? उठसूट दारूला पैसे मागतोयस. ते पैसे पण खोडावर नाचूनच येते ती भाडकाऊ मेल्या. दारूला पैसे घेऊन रंजनाचा नवरा बाहेर गेला. रंजना घरातली कामं आवरत होती. काही वेळाने रंजनाचा नवरा हातात काळी कॅरीबॅग घेऊन एका अनोळखी माणसाबरोबर हलत डुलत येताना दिसला. आला मुर्दा ढोसून. हाताची बोटं मोडत रंजना पुटपुटू लागली, रंजे. हाळी मारत नवरा बाहेर त्या माणसाला बसवून घरात येऊन म्हणाला, रंजे, माझा दोस्त आलाय. हे घे मटण आणले त्यानं. मस्त करी झणझणीत. त्यानं सगळा खर्च केलाय. आणि हे बघ, ही दारूची बाटली पण त्यानंच दिल्या. हातातली पिशवी रंजनाकडे देत नवरा बाहेर गेला. रात्रीचे 8 वाजत आले. रंजना जेवण आवरून नवऱ्याला हाळी मारायला गेली. त्यावेळी तिचा नवरा आणि तो अनोळखी माणूस दारूचा घोट घेत होते. रंजना त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, अव, चला लवकर, जेवण झालं या. रंजनाच्या नवऱ्याला दारू जास्त झाल्यामुळे त्याला नीट चालता येईना. तो माणूस मात्र शुद्धीत असल्याने त्यानं रंजनाच्या नवऱ्याला बलगत धरलं आणि कॉटवर झोपवलं. नवरा तसाच झोपी गेला. त्या माणसाची नजर मात्र रंजनावर खेळत होती.
अंगानं भरलेली रंजना त्याच्यासमोर पदर सावरत म्हणाली, तुम्हाला मी कधी नाही बघितलं, पण आता तुम्हाला वाढते, तुम्ही जेवून जावा. हे आमचं बेनं आता नाही उठणार. तो माणूस मात्र रंजनाच्या उभारावर नजर टाकत म्हणाला, बरं. त्याची भिरभिरणारी नजर रंजना ओळखून होती. रंजना जेवण वाढण्यासाठी आत गेली. रंजनाची कातील अदा पाहून त्यानं राहिलेली दारू घशात घातली. त्यालाही रंजनाच्या नवऱ्या इतकीच नशा झाली होती. तोही आता झोंबू लागला. गिरक्या घेत घेत कसाबसा जेवायला बसला. पण त्याची नजर रंजनाच्या कडक उभारावर खेळत होती. रात्र वाढत होती तसा तो पण मस्तीत येत होता. कामुक वासना त्याच्या नजरेत उतरत होती. रंजनाचा नवरा मात्र ताणून झोपला होता. तो मात्र रंजनाला भोवण्याची हवस रंगवू लागला. रंजना तो जाण्याची वाट पाहू लागली. दिवसभराच्या व्यापानं रंजना थकून गेली होती. त्यालाही दारू जास्त झाल्याने तोही झोंबू लागला. ताट पुढं सारून तोही तिथेच पडला. त्याला पाहून रंजना खूपच वैतागली. अंथरूण टाकून तीही बाजूला पडली. मध्यरात्री रंजनाला काहीतरी हालचाल जाणवली. तो माणूस रंजनाच्या शेजारी झोपला होता. त्याचा हात रंजनाच्या उभारावर होता. त्याचं तोंड रंजनाच्या तोंडाजवळ होतं. रंजनानं त्याला लांब ढकलत बोलू लागली, अरे मुडद्या, हो बाजूला, नाहीतर इथं निघ इथनं. तो मात्र ऐकत नव्हता. त्यानं रंजनाचा हात पकडला. मजबूत पकडीनं रंजनाला काही करता येईना. त्यानं आपला पाय रंजनाच्या पायावर टाकला आणि एका हाताने तिचं ब्लाऊज बाजूला करू लागला. स्वतःला सावरत रंजना सावध होत होती. पण त्याची पकड इतकी मजबूत होती की तिची चोळी बाजूला झाली. हळूहळू रंजनाची धडपड कमी झाली. त्याच्या उबदार स्पर्शानं रंजनाही चांगलीच उभीला आली. रंजनाचा विरोध प्रतिसादात बदलत होता. त्याच्या श्वासातून निघणारा दारूचा गंध रंजनाला नशा करत होता. त्याच्या गरम श्वासाने रंजना कामुक होत होती. रंजना आता निश्चित पडली होती. त्याच्या हाताच्या बोटात बोटे अडकवत चुंबन करत होती. दोघेही आता निवस्त्र होऊन बेभानपणे कार्यक्रम आटपत होते. रंजनानं नवऱ्याच्या शेजारी झोपून एका अनोळखी माणसाला अंगावर घेतले होते. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.